आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबे आपणा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी पाठीमागे आपण पाहू शकत असाल की खरे सांस्कृतिक भवन या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील जे काय भारतीय जनता पार्टी चे काही इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि आपली मुलाखत देत आहेत. आपण पाहू शकत असाल की आतमध्ये तेवढीच गर्दी आहे, बाहेर पण तेवढीच गर्दी आहे. भारतीय जनता पार्टीकडून आम्हालाच उमेदवारी मिळावी यासाठी आता सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी धडपडताना दिसत आहेत. या ठिकाणी मुलाखती देत आहेत. आपल्यावर बोलण्यासाठी असेच एक इच्छुक उमेदवार आहेत जे कसबे डिग्रज पंचायत समिती मतदारसंघातून इच्छुक आहेत. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या पंचायत समिती मतदारसंघातून इच्छुक आहात? माझे नाव विनायक आप्पासो जाधव. मी कसबे डिग्रज पंचायती गणातून इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला आलात. मात्र भारतीय जनता पार्टीच्या जे काय कामासाठी नेमकं तुमचं योगदान काय आहे? 2004 सालापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि 2014 पासून मी कसबे डिग्रज या गावातील असून 233 ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील 233 बूथ प्रमुख म्हणून गेली मी 12 वर्षे काम करत आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील यांच्या माध्यमातून मी गावामध्ये विविध विकास कामे केलेले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये मी 1100 महिलांना मोफत गॅस वाटप केलेला आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 2200 लोकांना मी त्या ठिकाणी सुरक्षा संचाचं किट वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या या राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकरण योजना असेल, त्याचबरोबर मुद्रा योजना असेल, CMEGOP योजना असेल, PMEGOP योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आमच्या गावातील तरुणांना मी उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहे. त्याचबरोबर कोरोना काळातसुद्धा मी जनजागृती केलेली आहे. आमच्या भागामध्ये कृष्णा नदी जात असताना महापूर येत असतो. महापुराच्या काळामध्ये सुद्धा मी अगदी सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलेलं आहे. आणि या सर्व कामाच्या जोरावर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सम्राटबाबा महाडिक असतील, त्याचबरोबर सर्व प्रमुख नेते मंडळी यांच्याकडे मी माझ्या कसबे डिग्रज पंचायत समिती गणातून मला उमेदवारी द्यावी आणि निश्चितपणे मला त्या ठिकाणी निवडून जनता दिलेच. पण माझे पुढचे विजन असं आहे की त्या ठिकाणी त्या पटलावर काम करायला गेल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी खाते असेल, पशुसंवर्धन असेल किंवा वेगवेगळ्या योजनेचा लाभ माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरिबी जनतेला, माझ्या माता भगिनींना देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आमच्या शाळा ह्या पूर्ण डिजिटल करण्याचा माझा माणूस आहे. त्याबरोबर महिला सक्षमीकरणाचा माझा माणूस आहे. आणि या सर्व गोष्टी मला भविष्यात करायच्या आहेत. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने माझ्या पाठीशी ठाम राहून मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना विनंती केलेली आहे. किती वर्षातून तुम्ही या ठिकाणी भाजपमध्ये काम करताय? 2014 पासून मी बूथ प्रमुख आहे आणि 2004 पासून मी भारतीय जनता पार्टीचा अगदी नेताताई केळकर आमच्या काळात उभारले होते. अण्णासाहेब डांगे लोकसभेला उभारले होते त्यावेळेपासून मी त्यांच्याबरोबर एकनिष्ठपणे काम करत आहे. 2004 पासून या ठिकाणी तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टी तुम्ही कार्य करतात. तुम्ही गेल्या किती लोकसभा आणि विधानसभेसाठी कोणत्या पक्षासाठी काम केलं? 2014 साली आमच्याकडे महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी साहेब होते. त्यांचा प्रचार आम्ही ताकदीने केला होता. त्यानंतर 2019 साली धैर्यशील माने आमच्या मतदारसंघाचे उमेदवार होते महायुतीचे, त्यांचा प्रचार केला. पुन्हा 2024 सालीसुद्धा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने राहिले. त्यावेळेसुद्धा आम्ही त्यांचा ताकदीने प्रचार केला, बूथ लावले, अगदी पत्रकं वाटली. प्रामाणिकपणे आम्ही पक्षाचं काम महायुतीच्या माध्यमातून करत आलेलं आहे. त्याचबरोबर विधानसभेत बाबतीत बी अगदी सुरुवातीला वैभव काका नायकोडी उभा राहिले, त्यानंतर गौरवभाऊ राहिले, त्यानंतर आत्ता निशिकांतदादा पाटील राहिले. आणि आमच्या मतदारसंघात आम्ही जयंत पाटलांचा तो मतदारसंघ आहे आणि गेल्या 2-3 निवडणुकीत त्यांना मताधिक्य मिळायचं. परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या गावामध्ये 3800 मताचं, मागच्या टर्मला 3800 मतदानाचं लिडिंग होतं. ते लीड तोडून आता आम्ही महायुतीच्या उमेदवाराला 113 मताचं लिडिंग दिलेलं आहे. म्हणजे एवढं चांगलं काम आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. आणि निश्चितपणे आम्हाला म्हणजे आमचा महायुतीचाच उमेदवार कोणी असू दे, भले मला दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मी जो कोण उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे
सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघातील इच्छुक लोकांच्या या ठिकाणी मुलाखती सुरू आहे आणि या मुलाखतीनंतर जो काय डाटा एकत्रित होईल त्यानंतर पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी द्यायचं हा निर्णय घेणार आहेत. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली.